कोण विद्यार्थ्यांच्या बाजूनं आणि कोण विरोधात हे 26 जुलैच्या मोर्चात कळेल, असं म्हणत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ठाकरे बंधूंची एकत्रित पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप सरकारवर टीका केली. सरकार आंदोलन चुकीच्या पद्धतीनं हाताळत आहे. विद्यार्थ्यांना मारण्याची काय गरज, पदाची जबाबदारी घेता मग अपयशाची जबाबदारी सुद्धा घेतली पाहिजे, असं म्हणत त्यांनी महाराष्ट्रात आंदोलन आणखी प्रखर करणार असल्याचं सांगितलं. पण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ठाकरे बंधू पहिल्यांदाच एखाद्या मुद्द्यावरून एकत्र आले. आधी मराठीचा मुद्दा, मग हिंदुत्वाचा मुद्दा आणि आता जेनझींचा मुद्दा ठाकरे बंधूंनी उचलून धरलाय. पण हा खेळ नेमका आहे काय? हे ठाकरे बंधूंचं घावल ते पावल धोरण आहे का? आणि असा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण काय, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्ष महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकत्र आले. मुंबईसह अनेक महत्त्वाच्या महानगरपालिका या दोन्ही पक्षांनी एकत्र लढवल्या, पण एकाही महानगरपालिकेत त्यांना घवघवीत यश मिळालं नाही. सत्तेच्या जवळ जाता आलं नाही. मुंबई महानगरपालिकेतली ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ताही गेली. महानगरपालिका निवडणुकांसाठी झालेली ठाकरे बंधूंची युती लॉंग टर्म असणार का, अशी चर्चा त्यावेळी झाली. पण राजकीय व्यासपीठावर किंवा कोणत्याही प्रश्नावर ठाकरे बंधू एकत्र आले नव्हते. महानगरपालिकेनंतर युतीचं काय, यावर राज ठाकरे पुढचं पुढे बघू असं म्हणालेले. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र आहेत का, युती कायम आहे का, हे प्रश्न विचारले गेले. मनसेनं मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांविरुद्ध आंदोलन केलं. त्यात ठाकरेंची शिवसेना नव्हती. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलन केलं. त्यात मनसे नव्हती. CJPच्या समर्थनार्थ मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेनं आधी आंदोलन केलं. मग अमित ठाकरे एका आंदोलनात सहभागी झाले. पण आता दोन्ही बंधूंनी एकत्र येत मोर्चाची घोषणा केली आहे. म्हणजेच नीटच्या प्रश्नावर या दोघांनी आधी वेगवेगळी आंदोलनं केली, पण आता एकत्रित मोर्चा निघणार आहे. 26 जुलैला सकाळी 10 वाजता हा मोर्चा सुरू होईल. मोर्चा शिवाजी पार्कवरून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत जाईल. तिथे सिद्धिविनायक मंदिराला साकडं घातलं जाईल. मोर्चात फक्त तिरंगा झेंडा असेल, बाकी कुठलेही झेंडे नसतील. जर कोणी मोर्चात माणसं घुसवून चुकीचा प्रकार करायचा प्रयत्न केला तर फटकावून काढू, अशी घोषणा राज ठाकरेंनी केली. महानगरपालिकेनंतर पुढचं पुढे बघू म्हणणारे ठाकरे बंधू नीटच्या मुद्द्यावर, जेनझींच्या प्रश्नावर एक झालेत. महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी अयोध्येच्या राम मंदिरात झालेल्या देणगी चोरीचा मुद्दा उचलून धरला. त्यावरून त्यांनी मुंबई आणि नागपूरमध्ये रामरक्षा म्हणत आंदोलन केलं. त्यांच्या या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. या आंदोलनातून उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला. शिवसेनेत पडलेल्या फुटीपासून उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टार्गेट झाले होते. लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा फार उचलून धरला नव्हता. पण राम मंदिरातल्या देणगी चोरीचा मुद्दा हायलाईट होऊ लागल्यावर त्यांनी थेट भाजप आणि संघाला आव्हान देत रामरक्षा आंदोलन केलं. आंदोलनाला राजकीय रूप दिलं आणि हिंदुत्वाच्या राजकारणात ठाकरेंनी पुन्हा एकदा एंट्री केली. कारण सोपं होतं. हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या राम मंदिरात देणगी घोटाळा झाला. राम मंदिराच्या उभारणीत भाजपसोबतच शिवसेनेचाही मोठा वाटा होता. त्यात घोटाळ्याच्या प्रकरणामुळे भाजपचा कोर मतदार दुखावला गेला. तो आपल्याकडे वळवण्यासाठी ठाकरेंनी हिंदुत्वाच्या राजकारणाचा मुद्दा उचलून धरल्याचं बोललं जाऊ लागलं. पण ठाकरेंच्या शिवसेनेच्या या आंदोलनापासून मनसेनं मात्र अंतरच राखलं. काही वर्ष आधी राज ठाकरेंनी भाषणावेळी भगवी शाल पांघरणं, पक्षाच्या झेंड्याचा रंग भगवा करणं आणि समर्थकांनी राज ठाकरेंचा उल्लेख हिंदू जननायक असा करणं, हा मनसेचा प्रयोग राज्यभर गाजला होता. पण नंतर ही नवी ओळख काहीशी मागे पडली. मनसे आणि राज ठाकरेंनी प्रखरपणे मुद्दा लावून धरला, तो मराठीचा, आणि त्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंमधून विस्तवही जात नव्हता. दोघांनी आपापल्या पक्षाच्या स्टेजवरून एकमेकांवर जोरदार टीका केली. मग दोन्ही बंधू एकत्र आले ते मराठीच्या मुद्द्यावरून. विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने दिले आणि त्यानंतर ठाकरे बंधू मराठीसाठी एकत्र आले. त्यांनी मुंबईत मोठा मोर्चा काढणार अशी घोषणा केली. पण हिंदी सक्तीचा आदेश मागे घेतल्यानंतर त्यांनी एकत्र येत विजयी मेळावा घेतला. मग हाच मराठीचा मुद्दा ठाकरे बंधूंनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत लावून धरला. भाजपनं अपप्रचार केला होता की बटेंगे तो कटेंगे. आता मी मराठी माणसाला सांगतो, चुकाल तर संपाल, आता फुटाल तर संपून जाल. मराठीचा वसा टाकू नका. मला खात्री आहे
की मराठी माणूस सहसा कोणाच्या वाटेला जात नाही आणि त्याच्या वाटेला कोणी गेलं तर मात्र सोडत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मराठी माणसासाठी युती केल्याचं सांगितलं. तर राज ठाकरेंनी मुंबईचा महापौर मराठीच होईल आणि तो आमचाच होईल अशी घोषणा केली होती. ठाकरे बंधूंनी अगदी हिंदी सक्तीच्या मुद्द्यापासून ते मुंबई महानगरपालिका निवडणुकीपर्यंत मराठी भाषा आणि मराठी माणसाचा मुद्दा लावून धरला. ठाकरे बंधूंचा सगळा प्रचार हा मराठी विरुद्ध अमराठी या बेसवर होता. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेने दिलेले अमराठी चेहरे, अमराठी महापौरांवरून भाजपने केलेली वक्तव्य या सगळ्याचं राजकीय भांडवल ठाकरेंनी एनकॅश केलं होतं. उद्धव ठाकरेंनी तर हिंदी सक्ती विरोधातल्या विजयी मेळाव्यात एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असं वक्तव्य केलं होतं. पण महानगरपालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधू राजकारणात फारसे एकत्र दिसले नाहीत. ते आता ॲक्टिव्ह झाले. नीटच्या प्रश्नावर जेनझी विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांसोबत मोर्चा काढणार असल्याचं म्हणत आता यातही दोन्ही भावांच्या भूमिकेत अंतर होतं. रविवार 19 जुलैला ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवाजी पार्क जवळच्या मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यापाशी आंदोलन करण्यात आलं. तेव्हा संजय राऊत, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे हे सगळे आंदोलनात होते. पण घराजवळच आंदोलन असून सुद्धा राज ठाकरे या आंदोलनात सामील झाले नाहीत. दिल्लीला जंतर मंतरवर अमित ठाकरे एकटेच गेले, त्यानंतर उद्धव ठाकरे गेले, तेव्हाही ठाकरे बंधू एकत्र नव्हते. त्यानंतर शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, तेव्हा अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी उतरल्या. त्यानंतर 22 जुलैला शिवाजी पार्कवर झालेल्या आंदोलनावेळी राज ठाकरेंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आता उद्धव ठाकरे दिल्लीला गेले तेव्हा त्यांना चांगला पाठिंबा मिळाला. इकडे मुंबईत विद्यार्थ्यांनी, खास करून जेनझींनी जी आंदोलनं सुरू केली त्या आंदोलनांना मोठा प्रतिसाद मिळाला. वेगवेगळ्या सामाजिक स्तरातले विद्यार्थी, तरुण एका मागणीसाठी एक झाले. देशभरातही आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे असंतोष तयार झाला. जेनझी या मुद्द्यावर सरकारच्या विरोधात एकवटली. जेनझींची मतं त्यांच्या संख्येमुळे निर्णायक ठरतात, त्यामुळे त्यांच्या या आंदोलनाला राजकीय महत्त्वही आहेच आणि याच मुद्द्यावरून ठाकरे बंधू आता एकत्र आले. पण आता या सगळ्यात होतंय काय, तर आधी दोन्ही ठाकरेंनी हिंदुत्वाची लाईन पकडली होती, त्यानंतर आपला रोख मराठीच्या मुद्द्यावर ठेवला. पण महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर राम मंदिर देणगी चोरीचा मुद्दा पुढे आला आणि उद्धव ठाकरेंनी पुन्हा हिंदुत्वाची लाईन पकडली. भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून बॅकफुटला जात आहे हे ओळखून उद्धव ठाकरेंनी ती वोट बँक टार्गेट केली. पण यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले नाहीत. जेव्हा नीटचा मुद्दा प्रचंड तापला, सरकारच्या विरोधातला असंतोष बाहेर पडू लागला, तेव्हा ठाकरे बंधू एकत्र आले. महानगरपालिकेनंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आयुक्तांच्या विरोधात झालेल्या आंदोलनावरून ठाकरे बंधू एकत्र नव्हते. त्यांनी एकीची भूमिका घेतली नाही. पण जेव्हा सत्तेचा चान्स आला तेव्हा ठाकरे बंधू एकत्र येताना दिसतात, अशा चर्चा आता सुरू झाल्यात. कारण मराठीच्या मुद्द्यावरून सत्तेत येण्याची संधी ठाकरेंकडे होती, तेव्हा मराठीचा मुद्दा उचलून धरला. त्यानंतर हिंदुत्वावरून दोघांनीही आपापली वोट बँक सिक्युअर करण्याचा प्रयत्न केला आणि आता नीट जेनझीच्या मुद्द्यावरून हे दोघं एकत्र आले. महानगरपालिका निवडणुकीत तात्पुरती युती झाल्यानंतर या दोन्ही पक्षांनी एक भूमिका घेतली नाही. त्यामुळेच मराठी झालं, हिंदुत्व झालं आणि आता नीटचा मुद्दा लावून धरत ठाकरे बंधूंनी घावल ते पावल धोरण धरल्याची टीका होते. तुम्हाला काय वाटतं? ठाकरे बंधूंनी सत्तेसाठी घावल ते पावल हे धोरण स्वीकारलंय का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.